Hello everyone. Today our next topic is what? WH questions. We are learning simple present tense. The last point of simple present tense is what? WH questions. What we have learned? Positive, negative, yes no type question, and now last one is what? WH question. आपलं पॉझिटिव्ह झालं, निगेटिव्ह झालं आणि येस नो टाईपपर्यंत झालेले. पुढचा सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आपला कोणता? WH क्वेश्चन्स. सगळ्यात पहिली गोष्ट आपल्याला त्या WH क्वेश्चनचे मराठीत अर्थ माहिती असणं गरजेचं आहे. टोटल आपण इथे किती WH क्वेश्चन घेणार आपण? 12. व्हॉट म्हणजे काय, त्यानंतर काय? वाय म्हणजे का, वेन केव्हा, वेअर कोठे, हाऊ कसा कशी किंवा कसे, विथ हुम कोणासोबत, फॉर हुम कोणासाठी, हू कोण, विच म्हणजे कोणता कोणती कोणते, हुज म्हणजे कोणाचा कोणाची कोणाची, हाऊ मेनी किती, आणि हाऊ मचचा अर्थ पण किती आहे. पण हाऊ मेनी म्हटलं की काउंटेबल, जे आपण 1 2 3 4 5 मध्ये नंबरमध्ये मोजू शकतो ते हाऊ मेनीमध्ये टाका. हाऊ मच जे अनकाउंटेबल आहे, मोजतो आपण पण युनिट वगैरे लावून मोजतो. पाणी असेल, इवन पैसा असेल, ज्यावेळेस आपण किती पैसे खर्च केले त्यावेळेस हाऊ मच घ्या. रुपीज काउंटेबल असेल इकडे घेऊ शकतात. किती वाक्य बनवले, हाऊ मेनी, किती वेळा अभ्यास केला, हाऊ मच. तर हा एक बेसिक पॉईंट आहे WH क्वेश्चनचा. तर आपण सुरुवात करू ॲक्च्युअलमध्ये WH क्वेश्चन्स कसे बनवायचे. ही रीड्स अ बुक, दिस इज आवर फर्स्ट सेंटेन्स. काय वाक्य आपलं? तो एक पुस्तक वाचतो. परत लक्षात घ्या, आपण सिम्पल प्रेझेंट टेन्स शिकतोय आणि वाक्याच्या प्रत्येक वाक्याच्या शेवटी मराठीमध्ये काय येते जनरली? तो एक पुस्तक वाचतो. आता यासोबत आपण चालता लगेच निगेटिव्ह पण घेऊ, रिव्हिजन होऊन जाईल आपली. निगेटिव्हमध्ये काय होईल? ही डज नॉट रीड अ बुक, तो एक पुस्तक वाचत नाही. येस नो टाईप क्वेश्चन पण घेऊन टाकू. काय होईल? डज ही रीड अ बुक, तो एक पुस्तक वाचतो का. इथपर्यंत आपला सिलेबस झालेला आहे. आता आपण WH क्वेश्चनकडे वळणार आणि नंबर वाईज घेऊ आपण. लक्षात घ्या, व्हॉटच्या क्वेश्चनमध्ये कधीही काय घ्यायचं नाही, ऑब्जेक्ट नको, ऑब्जेक्ट उत्तर असतं. फॉर एक्झाम्पल, कुठल्या व्यक्तीचं नाव आहे महेश आणि आपण त्याला म्हणतो व्हॉट इज युअर नेम महेश, तर आपण चुकतोय. व्हॉट इज युअर नेम, मग तो सांगेल महेश. महेश काय झाला आपल्यासाठी तिथं थोडक्यात ऑब्जेक्ट. आणि हूच्या क्वेश्चनमध्ये काय घ्यायचं नाही, सब्जेक्ट. व्हॉटच्या क्वेश्चनचं उत्तरचं ऑब्जेक्ट असतं आणि हूच्या क्वेश्चनचं उत्तर काय असतं, सब्जेक्ट. छोटीशी बेसिक माहिती. आता चला, हे पण कळणं गरजेचं आहे आपल्याला. हे काय आपलं सब्जेक्ट, हे वर्ब, आणि हे काय तुमचं ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट पण महत्त्वाचा रोल प्ले करते. आता पहिलाच क्वेश्चन घेऊ आपण, व्हॉट नंतर येस नो टाईप क्वेश्चनचा आपल्याला खूप जास्त आधार होणार आहे या ठिकाणी. तसंच क्वेश्चन उचलायचं आणि खाली ठेवायचं इथून. व्हॉट डज ही रीड, ऑब्जेक्ट काय होतं आपलं, अ बुक. मग व्हॉटच्या क्वेश्चनमध्ये काय घ्यायचं नाही आपल्याला, ऑब्जेक्ट घ्यायचं नाही. तो काय वाचतो, काय वाचतो तो, अ बुक, एक पुस्तक वाचतो. पुढचा क्वेश्चन काय तुमचा, वाय, तो एक पुस्तक का वाचतो. मग हा पूर्ण क्वेश्चन खाली लिहायचा. WH क्वेश्चन नंतर हेल्पिंग वर्ब घ्यायचं असतं. वाय डज, परत सब्जेक्ट घ्यायचा ही, परत काय, वाय डज ही रीड, वर्ब आणि ऑब्जेक्ट अ बुक. तो एक पुस्तक का वाचतो, वाय डज ही रीड अ बुक. पुढचा क्वेश्चन, तो एक पुस्तक केव्हा वाचतो, हे म्हणायचं आहे मला. आता सेम फॉर्मॅट फॉलो करा. वेन डज ही रीड अ बुक, वेन डज ही रीड अ बुक. परत, तो एक पुस्तक कोठे वाचतो, वेअर डज ही रीड अ बुक, तो एक पुस्तक कोठे वाचतो. नंतर, तो एक पुस्तक कसं वाचतो, हाऊ डज ही रीड अ बुक, तो एक पुस्तक कसं वाचतो. सावकाश वाचतो, फास्ट वाचतो, बसून वाचतो, चालून वाचतो, व्हॉट एव्हर. हाऊ म्हणजे कसा कशी कसे. पुढे काय, विथ हुम कोणासोबत, सेम फॉर्मॅट फॉलो करा परत पण. विथ हुम डज ही रीड अ बुक, तो एक पुस्तक कोणासोबत वाचतो. फॉर हुम, नेक्स्ट पॉईंट, तो एक पुस्तक कोणासाठी वाचतो, काय होईल त्याचं, फॉर हुम डज ही
रीड अ बुक. तो एक पुस्तक कोणासाठी वाचतो. चला, हा फॉर्मॅट बऱ्यापैकी एकच, चेक करा. डब्ल्यूएच क्वेश्चन, नंतर डज आहे, नंतर सब्जेक्ट आहे, नंतर वर्बचा पहिला फॉर्म आहे, नंतर ऑब्जेक्ट आहे. बरोबर. जर तुमच्याकडं सब्जेक्ट आहे, वर्ब आहे आणि ऑब्जेक्ट आहे, काही कमी पण नाही आणि काही जास्त पण नाही, तर हे 6 क्वेश्चन्स, हे 6 पॉईंट बरोबर सेम येतात. पण यात ऑब्जेक्ट नसेल, कुठेतरी चेंज होणार. वॉट तर बदलणारच, फिक्समध्ये वॉट बदलणारच, पण यात पण कुठेतरी चेंज होईल. पुढे काय ॲड केलं परत इथे काहीतरी चेंज होईल. तर त्याच्यासाठी काळजी घ्यायची. तसे क्वेश्चन आपण पुढे पाहणारच आहोत. साधा आणि सोपा क्वेश्चन होता. सब्जेक्ट पण आहे, वर्ब पण आहे आणि ऑब्जेक्ट पण आहे. चला पुढे. हू. आता हूमध्ये काय नाही घ्यायचं आपल्याला, सब्जेक्ट घ्यायचं नाही. हू डज, ही घ्यायचं नाही. आता हू डज रीड अ बुक म्हणजे काय, एक पुस्तक कोण वाचतं. आता हूचा पर्याय तुमच्याकडे अजून एक आहे पहा. डायरेक्ट तुम्ही असं पण म्हणू शकतात, हू रीड्स अ बुक. इथं रीडला यस लावा. इथं डज आल्यामुळे रीडला यस लागलं नाही. तुम्हाला डज घ्यायचं नाही हूसाठी, तर तुम्ही रीडचं डायरेक्ट काय करा, हू रीड्स अ बुक. चला पुढे. हा फॉर्मॅट वेगळा, हा वेगळा. किती क्वेश्चन झाले, हे 6, 7, 8. पण स्ट्रक्चर किती, 1, 2 आणि 3. त्यामुळे मी वरती स्ट्रक्चर लिहून दिलेलं नाही. डब्ल्यूएच क्वेश्चन बनवताना, आता सॉरी, इथं या ठिकाणी तुम्हाला वरती नाव टाकायचं आहे डब्ल्यूएच क्वेश्चन. तसं तर तुम्ही अगोदर हा पॉईंट पूर्ण लिहून घ्या, डब्ल्यूएच क्वेश्चन, आणि नंतर हे वाक्य सुरू करा. हू डज रीड अ बुक, हा स्ट्रक्चर वेगळा होईल, याचा वेगळा आणि याचा. आता विच आणि हुजचा परत स्ट्रक्चर वेगळा येईल. विच आणि हू झाल्यानंतर त्यांना लागतं ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट नसेल, फॉर एक्झाम्पल काय वाचतो, एक पुस्तक वाचतो म्हणजे ऑब्जेक्ट आहे. जर ऑब्जेक्ट नसेल तर तुम्हाला या ठिकाणी पर्यायी व्यवस्था दुसरा शब्द घ्यावा लागतो. कसा, तसं एक वाक्य घेणार जाऊ आपण पुढे. चला, विच कोणतं, लगेच ऑब्जेक्ट घ्यायचं. फक्त त्या ऑब्जेक्टचं आर्टिकल कट करून टाकायचं. विच बुक डज ही रीड, तो कोणतं पुस्तक वाचतो. कोणाचं पुस्तक वाचतो म्हणायचं तुम्हाला. हुज बुक डज ही रीड. या दोन्हीचं स्ट्रक्चर किती झालं, एकच झालं. विच नंतर आणि हुज नंतर लगेच ऑब्जेक्ट घ्यावा लागतो. आता हाऊ मेनी आणि हाऊ मच. जर तुम्हाला काउंटेबल वस्तू आहे असं कळालं तर ठीक आहे, पण नाही लक्षात आलं की याचं कसं बनावं, तर अगोदरच एक पर्याय सांगून ठेवतो मी तुम्हाला. हाऊ मेनी टाईम्स आणि हाऊ मच टाईम हा एक पर्याय आहे. हाऊ मेनी टाईम्स म्हणजे किती वेळा, कारण की जी कोणती ॲक्शन असेल तो ती ॲक्शन किती वेळा करतो आणि तो किती वेळ ती ॲक्शन करतो. किती वेळा आणि किती वेळ. हाऊ मेनी टाईम्स किती वेळा, सकाळी एकदा, दुपारी एकदा, संध्याकाळी एकदा पुस्तक वाचतो. किती वेळ म्हणजे एकदा पुस्तक वाचायला लागला की किती वेळ असतो, अर्धा तास, 1 तास, 2 तास, तर तिथे हाऊ मच टाईम घ्यायचं. मग हाऊ मेनी टाईम्स डज ही रीड अ बुक. आणि सेम पॉईंट खाली वापरा, हाऊ मच टाईम डज ही रीड अ बुक. छोटासा फरक आहे, इथे यस लागतं कारण की याचा मराठीत अर्थ काय झाला आहे, किती वेळा, आणि याचा मराठीत अर्थ काय झाला आहे, किती वेळ. तो किती वेळा जेवण करतो, सकाळी एकदा, संध्याकाळी एकदा. किती वेळा, 2 वेळा. हाऊ मेनी टाईम्स घ्यायचं. जेवायला बसल्यावर तू किती वेळ जेवतो, 15 मिनटं, 20 मिनटं, काय असेल ते. हाऊ मच टाईम. तर अनकाउंटेबल इथे घ्या, काउंटेबल इथे घ्यायचं. जर तुम्हाला लक्षात येते, मला कळालं ऑब्जेक्ट काउंटेबल आहे का अनकाउंटेबल आहे, तर तुम्ही डायरेक्ट हाऊ मेनी बुक्स ही रीड्स अ बुक, किती पुस्तकं, हाऊ मेनी बुक्स डज ही रीड, असा पण पॉईंट लिहू शकतात. समजलं. तर हा झाला साधा आणि सोपा, ज्यात सब्जेक्ट आहे, वर्ब आहे आणि ऑब्जेक्ट आहे, असा एक सेंटेन्स आहे ज्याच्याकडे डब्ल्यूएच क्वेश्चन आपण अशा प्रकारे बनवू शकतो. परत चेक करा. 1, 2, 3, 4 आणि यांचं एक 5. तसं तर हे हाऊ मेनी टाईम्स अँड टाईम म्हणलं अजून एक स्ट्रक्चर होते 6. त्यामुळे स्ट्रक्चर लिहून घेण्यापेक्षा क्वेश्चन समजून घ्या. जसं वाक्य बदलेल तसं यातलं बरेचसं स्ट्रक्चर बदलत जाणार आहे. यालाच फिक्स ग्राही धरून चालायचं नाही. हे बरोबर कधी, जेव्हा सब्जेक्ट आहे, वर्ब आहे आणि ऑब्जेक्ट आहे. काही गोष्ट कमी पण नाही आणि काही गोष्ट जास्त पण नाही. तर अशा प्रकारे तुम्ही हे डब्ल्यूएच क्वेश्चन बनवू शकता. तर हे झालं एक वाक्य ज्यात सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट आहे. आता दुसरं वाक्य घेऊ ज्यात ऑब्जेक्ट नसेल, ॲडवर्ब किंवा दुसरा काही पॉईंट असेल, तर ते कसं बनायचं कसं नाही ते पाहूया आपण. एक मिनिट.
चला लक्ष द्या. पुढचा टॉपिक काय घेतला आपण, पुढचं वाक्य काय घेतलं, शी गोज टू कॉलेज. हे तुमचं सब्जेक्ट आहे, हे तुमचं वर्ब आहे आणि हे आपण ऑब्जेक्ट म्हणतो, परंतु आता या ठिकाणी आपल्याला ऑब्जेक्ट घेऊन जमणार नाही. इथे काय आले, प्रिपोजिशन आलेलं आहे. आणि गोजला आपण ज्यावेळेस डब्ल्यूच क्वेश्चन विचारतो, काय काय गो म्हणजे जाणे, काय जातो किंवा काय जाते, त्याचं उत्तर भेटत नाही. तर या ठिकाणी आपल्याकडे ते ऑब्जेक्ट आहे असं गृहीत धरता येणार नाही. याचं निगेटिव्ह वाक्य काय म्हणाल, शी डज नॉट गोज होतं, तर गोचं काय राहील, फक्त गो, काय कट होऊन जाईल, ES, कोणामुळे, डजमुळे. शी डज नॉट गो टू कॉलेज, ती कॉलेजला जाते, ती कॉलेजला जात नाही. पुढे यस नो टाईप क्वेश्चन, डज शी गो टू कॉलेज, ती कॉलेजला जाते का. आता घ्या डब्ल्यूच क्वेश्चन तुमचा कोणता, व्हॉट. आणि तुम्हाला म्हणल्याप्रमाणे व्हॉटचं उत्तर काय असतं, ऑब्जेक्ट. पण आपल्या वाक्यात ऑब्जेक्टच नाही. मग आता अशा ठिकाणी काय करतात, मग पर्याय काय शोधायचं, पहा. व्हॉट डज शी गो असं म्हणता येत नसतं, ती काय जाते म्हणता येत नाही. मग तिथे काय घ्या, व्हॉट डज शी डू, पर्याय बेस्ट ऑप्शन. काय, कारण की जाणे ही काय ॲक्शन आहे, आणि ॲक्शन म्हणजे थोडक्यात काय, डू म्हणजे करणे. माणूस काहीतरी ॲक्शन करतोय, मग तिथे पर्याय काय घ्या, डू. शी क्राईज, व्हॉट डज शी क्राय असं म्हणता येणार नाही, व्हॉट डज शी डू. उत्तर येईल काय, व्हॉट डज शी डू, ती काय करते, गोज टू कॉलेज, ती काय करते, कॉलेजला जाते. का जाते कॉलेजला, मग परत प्रश्न काय तुमचा, वाय डज शी गो टू कॉलेज, वाय डज शी गो टू कॉलेज. नंतर केव्हा जाते ती कॉलेजला, वेन डज शी गो टू कॉलेज. नंतर कोठे, ती कोठे जाते, वेअर डज शी गो. एवढंच घ्या, उत्तर काय येईल, ती कोठे जाते म्हणलं, शी गोज टू कॉलेज. मग टू कॉलेज हे उत्तर राहील. हा चेंज झाला या ठिकाणी, आता ऑब्जेक्ट नव्हतं त्यामुळे. वेअर डज शी गो, ती कोठे जाते, गोज टू कॉलेज. कशी जाते ती कॉलेजला, हाऊ डज शी गो टू कॉलेज. बसने जाते, ऑटोने जाते, बाईकवर जाते, स्कूटीवर जाते, बाय वॉक जाते, तर त्यासाठी हाऊ डज शी गो टू कॉलेज. नंतर कोणासोबत, विथ हुम डज शी गो टू कॉलेज, ती कोणासोबत कॉलेजला जाते, फ्रेंडसोबत जाते, भावासोबत जाते, पप्पासोबत जाते, वाटेवर, म्हणजे जो कोणी व्यक्ती तिला सोडायला जातो किंवा तिची फ्रेंड असू शकते, तिच्यासोबत कॉलेजला जाते. पुढे कोणासाठी, फॉर हुम डज शी गो टू कॉलेज, ती कॉलेजला कोणासाठी जाते, स्वतःसाठी. शी गोज टू कॉलेज फॉर हरसेल्फ आपण असं म्हणू शकतो. नंतर कोण जातं कॉलेजला, हू डज गो टू कॉलेज, किंवा हू गोज टू कॉलेज. मग ठरल्याप्रमाणे डज घ्या, गोला यस नका लावू, नंतर डज घेऊ नका, वर्बला यस किंवा ये जे लागते त्या हिशोबाने लावून टाका. आता विच, परत लक्षात घ्या, विच आणि हुजच्या क्वेश्चनला पण ऑब्जेक्ट लागतो, पण आपल्याकडे ऑब्जेक्ट नाही. मग आता आहे तर कॉलेज शब्द आहे, तर ते कसं बनवायचं बा, ज्यावेळेस प्रिपोजिशन येईल, ॲट दिवाळी, टू कॉलेज, इन क्लास, हे शब्द असतात ते वापरायचे. सुरुवातच करायची त्या प्रिपोजिशनने, टू, विच आणि कॉलेज. याचा अर्थ झाला कोणत्या कॉलेजला, टू विच कॉलेज ती जाते, डज शी गो, म्हणजे ती कोणत्या कॉलेजला जाते. आता पुढचं काय आपला, हुज, टू हुज कॉलेज डज शी गो, ती कोणाच्या कॉलेजला जाते. कोणतं कॉलेज, नाव सांगायचं, कोणाचं कॉलेज, जो त्या कॉलेजचा ओनर आहे त्याचं नाव आपण सांगू शकतो. पुढे किती वेळा, हाऊ मेनी टाइम्स डज शी गो टू कॉलेज, ती कॉलेजला किती वेळा जाते, हाऊ मेनी टाइम्स डज शी गो टू कॉलेज. आणि शेवटचा पॉईंट, ती कॉलेजला किती वेळ जाते, हाऊ मच टाईम डज शी गो टू कॉलेज. अशा प्रकारे जर ऑब्जेक्ट नसेल तर या पॉईंटनुसार तुम्हाला डब्ल्यूच क्वेश्चन बनवता येईल.
तर लक्षात घ्या, कोणतंही वाक्य तुम्ही बनवताना प्रयत्न करा त्याचा मराठीत अर्थ काय होते. जर मराठीतला अर्थ तुम्हाला लक्षात आला, तसाच जर तो इंग्लिशमध्ये बनवायचा असेल तर स्टेप फॉलो करा. डू, डज, यस, ही, यस, आय, यस, जे काय असेल. आता फॉर एक्झाम्पल आपण दोन्ही पण वाक्य थर्ड पर्सन सिंग्युलरचे घेतले, ही, शी, इट, जे काय असेल ते. आता जर आपण आय, वी, यू, दे घेतलं तर तिथे काय येणार आहे, डू येईल. काही डू. आणि ही शीट असल्यानंतर आपण काय वापरतो, डज. आता पुढचं एक वाक्य घेऊ ज्यात, आता जसं की या ठिकाणी काय चेंज झाला, वेअर. आता दुसरं एक वाक्य घेऊ जिथं वेन किंवा हाऊ असं काही पॉईंट चेंज होऊ शकतो आणि त्याचे वाक्य कसे बनायचे ते पाहू. ठीक आहे, चला लक्ष द्या. पुढचं वाक्य, यू स्पीक इंग्लिश कॉन्फिडेंटली. यू स्पीक इंग्लिश कॉन्फिडेंटली काय अर्थ झाला, तू आत्मविश्वासाने इंग्लिश बोलतो. कसं बोलतो, आत्मविश्वासाने. मराठीतला अर्थ क्लिअर झाला की लगेच कळलं पाहिजे आता इथे चेंज काय होणार आहे. हे तुमचं सब्जेक्ट, स्पीक म्हणजे बोलणे, काय बोलतो, इंग्लिश बोलतो, ऑब्जेक्ट पण आहे. मग हे कॉन्फिडेंटली काय, हे तुमचे ॲडव्हर्ब आहे. कशी बोलतो, आत्मविश्वासाने. मग इथे कॉन्फिडेंटली शब्द आला. मग कशी म्हटलं की हाऊच्या क्वेश्चनमध्ये काहीतरी चेंज होणार. कसा पाहूया, चला पुढे. निगेटिव्हचं, यू डू नॉट स्पीक इंग्लिश कॉन्फिडेंटली. म्हणजे काय, तू इंग्लिश कॉन्फिडेंटली बोलत नाहीस. तू इंग्लिश कॉन्फिडेंटली बोलतोस का. डू यू स्पीक इंग्लिश कॉन्फिडेंटली. तू आत्मविश्वासाने इंग्लिश बोलतो का. आता व्हॉटच्या क्वेश्चनचा ऑब्जेक्टची गरज आहे, तर ऑब्जेक्ट आपल्याकडे आहे. व्हॉट डज, सॉरी आपण यू घेतो आहे. व्हॉट डू यू स्पीक, इंग्लिश कट करून टाका, ऑब्जेक्ट आहे. व्हॉट डू यू स्पीक कॉन्फिडेंटली. तू आत्मविश्वासाने काय बोलतोस. तू आत्मविश्वासाने काय बोलतोस, काय बोलतो, इंग्लिश. नंतर का, वाय डू यू स्पीक इंग्लिश कॉन्फिडेंटली. यात सर्व शब्द येणार. तू इंग्लिश आत्मविश्वासाने का बोलतोस, केव्हा बोलतोस. वेन डू यू स्पीक इंग्लिश कॉन्फिडेंटली. नंतर कोठे, वेअर डू यू स्पीक इंग्लिश कॉन्फिडेंटली. उद्या साईडला मराठीत अर्थ दिले, तिकडे पण लक्ष राहू द्या. ज्यांना लक्षात येत नाही लगेच ते, ज्यांना ते सगळं पाठ आहे त्यांना लगेच हा पॉईंट लक्षात येईल. हाऊ कसा, आणि उत्तर काय त्याचं, कॉन्फिडेंटली. हाऊ डू यू स्पीक इंग्लिश. तू इंग्लिश कशी बोलतोस, कशी बोलतोस, मग त्याचं उत्तर काय, कॉन्फिडेंटली. कोणासोबत, विथ हुम डू यू स्पीक इंग्लिश कॉन्फिडेंटली. तू कोणासोबत इंग्लिश आत्मविश्वासाने बोलतोस. कोणासाठी, फॉर हुम डू यू स्पीक इंग्लिश कॉन्फिडेंटली. चला पुढे, हू डू स्पीक इंग्लिश कॉन्फिडेंटली. एवढं घेतलं तरी चालेल. नंतर विच. आता इंग्लिश, विच इंग्लिश, ब्रिटिश, अमेरिकन, दोन टाईप आहेत इंग्लिशचे बरोबर. थोडक्यात आपण ब्रिटिश लोकांची थोडीशी इंग्लिश वेगळी, अमेरिकनची थोडी वेगळी. नसेल तर इंग्लिश काय भाषा आहे, तिला डायरेक्ट लँग्वेज म्हणा. विच लँग्वेज डू यू स्पीक कॉन्फिडेंटली. विच लँग्वेज डू यू स्पीक कॉन्फिडेंटली. सेम पॉईंट खाली वापरा. कोणाची भाषा, हुज लँग्वेज डू यू स्पीक कॉन्फिडेंटली. हुज लँग्वेज डू यू स्पीक कॉन्फिडेंटली. किंवा तुम्ही डायरेक्ट म्हणा विच इंग्लिश, हुज इंग्लिश. मग विच म्हणल्या कोणती, अमेरिकन. हुज
अमेरिकेच्या लोकांची. अशा प्रकारे. पुढे किती वेळा, हाऊ मेनी टाइम्स. काय होईल, डू यू स्पीक इंग्लिश कॉन्फिडेंटली. तू किती वेळा इंग्लिश आत्मविश्वासाने बोलतो आणि किती वेळ बोलतोस. हाऊ मच टाईम डू यू स्पीक इंग्लिश कॉन्फिडेंटली. तू किती वेळ इंग्लिश आत्मविश्वासाने बोलतोस. पहा, मी तुम्हाला टेन्स सुरू करायच्या अगोदर सांगितलेलं आहे. आता जे 12 WH क्वेश्चन आपण आता सुरू केलेत, हेच पुढले 11 टेन्सला आहेत. परत हेच फॉर्मॅट. डीड येईल, विल येईल, एम एज आर वॉज वर विल बी, हॅव हॅज हॅड विल हॅव, असे पॉईंट्स चेंज होत राहतील, बीन येणार. पण WH क्वेश्चन हेच आहेत. त्यामुळेच मी म्हटलं होतं या टेन्समध्ये का तुम्हाला हा स्ट्रक्चर समजला की कशा प्रकारे बनवलं जातं तर पुढच्या टेन्सला अडचण येत नाही. त्यामुळे सिम्पल प्रेझेंट टेन्सला जास्त महत्त्व आहे आणि त्यातल्या हा वापर पण जास्त प्रमाणात केला जातो. तर असे आपण आज टोटल किती वाक्य पाहिजे, 3. तुम्ही अशा प्रकारचे वाक्य घरी बनवा, प्रॅक्टिस करा. तुम्ही वाक्य बनवले, तुम्हाला वाटते मला सरांना दाखवायचं आहे, चेक करायचं आहे, तर तुम्ही मला या नंबरवर व्हॉट्सअपसुद्धा करू शकतात, काही अडचण नाही. 7066119999 माझाच नंबर आहे. याच्यावर तुम्ही व्हॉट्सअपला तुमचं वाक्य बनवलेलं टाकू शकतात. मी करेक्शन बरोबर असेल तर दॅट इज गुड, काही चूक असेल किंवा काही अडचण असेल तर मी तुम्हाला ते समजावून सांगेल. ठीक आहे, पण प्रॅक्टिस करा. आता आपण एवढे सगळे लेक्चर घेतो आहे, याचा काहीतरी फायदा व्हायला पाहिजे. WH क्वेश्चन जर तुमचे बऱ्यापैकी क्लिअर झाले तर एक्झामला बऱ्याचशा मुलांना ते सोपं जाईल. प्रायमरीच्या मुलांना, इवन जे आता मुलं कॉम्पिटेटिव्हची तयारी करतात त्यांनासुद्धा यातले बरेचसे क्वेश्चन्स किंवा स्ट्रक्चर कामाला येऊ शकतात. टेन्स तुमचे चुकणार नाही, बऱ्यापैकी तुम्हाला हेल्पिंग वापरता येतील. तर प्रयत्न करा, अजून प्रॅक्टिस करा त्याची. आणि काय अडचण असेल तर मला आपल्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये पण कळू शकतात किंवा डायरेक्टली तुम्ही मला व्हॉट्सअपवर मेसेज टाकून काही अडचण असेल तर विचारू शकतात. ठीक आहे, काही अडचण असेल तर कळवा. थँक्यू, बाय.